टॉस विजय होत असताना लगातार तिसऱ्यांदा प्रथम फलंदाजीचा निर्णय इथे घेण्यात आलाय टीम एसकेएम संघाच्या माध्यमातून. आणि निश्चितच दोन्ही संघांनी आपापला जो स्ट्रॉंग पॉइंट आहे, स्ट्रॉंग झोन आहे, त्यानुसारच निर्णय त्या दोन्ही संघांना या मॅच मध्ये देखील पाहायला मिळतोय, प्राप्त झालाय. एका बाजूला श्री कृष्णनगर आपण पाहतोय ज्या संघाने दोन्ही मॅच म्हणजे दोन्ही सामन्यांमध्ये चेस करत सामना विजय झालेले आहे, तर दुसऱ्या बाजूला पाहिजे तर टीम एसकेएम दोन्ही सामने डिफेंड करत असताना विजय झालेले आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात दोघांना देखील त्यांना साजेसा असा निर्णय प्राप्त झाला पाहिजे. कशा प्रकारची कामगिरी या मॅच मध्ये दोन्ही संघांकडून होते. 2 धावांसाठीचा फटका पंचांच्या माध्यमातून इथे कॉल केला गेलाय. पहिला चेंडू हलकासा फुलर लेंथ पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला, यावेळी हलकीची विट मिळाली, त्याचबरोबर रूम देखील प्राप्त झाला, त्याचा उपयोग केला जातोय. पॉईंट रिजनमध्ये या चेंडूला खेळून काढलं जाईल 2 धावांसाठी. धावसंख्येचं इथे अकाउंट ओपन केलं जाईल 2 धावांच्या मदतीने. यावेळी अक्रॉस द लाईन खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. काव कॉर्नर झोन निवडला जात आहे. वन माउथ चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न, 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, तद्वर 2 धावा देखील इथे अर्जित केल्या जात आहेत. टीम एसकेएम संघाची गोलंदाजी लाईनअप सर्वाधिक स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळते या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्या मॅचमध्ये केवळ 35 धावांचं तर दुसऱ्या मॅचमध्ये केवळ 38 धावांचं लक्ष्य या टीमने सक्सेसफुली डिफेंड केलं गेलंय. त्यामुळे निश्चितच या मॅचमध्ये कृष्णनगर संघाला देखील त्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. कमीत कमी धावा संख्येमध्ये टीम एसकेएम संघाला रोखावं लागेल तरच या मॅचमध्ये विजय प्राप्त केला जाऊ शकतो. कारण की ज्या प्रकारे टीम एसकेएम संघाची गोलंदाजी लाईनअप आहे, ज्या प्रकारचा त्या सर्वच गोलंदाजांचा फॉर्म आपल्याला पाहायला मिळतोय, त्यानुसार एक मोठं धावसंख्येचं लक्ष्य अथवा फायटिंग टोटल समोर उभी केली गेली तर कठीण होऊ शकतं. यावेळी रणनीतीमध्ये काहीसे बदल आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिले घेऊन सज्ज झाले त्यावेळी रवी चेनवनकर. या चेंडूवरती देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिड विकेट झोनमध्ये चेंडूला खेळून काढला गेलाय. 1 धाव या चेंडूवरती अर्जित, 1 धावेने धावफलक जाईल तो यावेळी 6 या धावसंख्येवरती विदाउट एनी लॉस. पहिले षटक प्रगतीपथावरती असताना राईट अँड लेफ्ट हँडचं कॉम्बिनेशन आपण पाहतोय. धावफलकावरती 6 धावा. मोठा फटका खेळला जातोय काव कॉर्नर झोनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. आणि यावेळी मात्र संकेतच्या हातामध्ये जाईल चेंडू, विकेटचं होईल पतन. पहिला ब्रेक थ्रू मिळवून देण्यात यशस्वी रवी चेनवनकर. न्यू बॅटर कुणाल सज्ज होतील. षटक क्रमांक पहिले ते समाप्त झाले. 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एका गाड्याच्या मोबदल्यात टीम एसकेएम संघाच्या माध्यमातून नवीन फलंदाज कुणालला आपण पाहतो. यावी स्ट्रायकिंग एंडला तर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील महेश चेनवनकर. 2 मॅचेस 2 प्लेअर ऑफ द मॅचचे किताब ज्या खेळाडूने आतापर्यंत आपल्या नावे केलंय तो परळचा चिता म्हणून ज्याला संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्व ओळखतं तो महेश चेनवनकर उर्फ बुमरो याच निश्चितच गोलंदाजी मार्कवरती येत असताना खासदार मोहन रावले स्मृती चषक 2022 ही स्पर्धा अर्थातच दक्षिण मध्य मुंबईचे लोकप्रिय खासदार म्हणून सलग 5 वेळा निवडून जाण्याचा विक्रम ज्यांच्या नावे आपल्याला पाहायला मिळतो. गिरणी कामगार असतील, कष्टकरी वर्ग असेल, सर्वांचेच प्रश्न अनेक वेळा संसदेत मांडताना आणि या कष्टकरी वर्गाचा आवाज म्हणून संसदेत काम करताना आपण पाहिलंय. मोहन रावले साहेबांना
ज्या प्रकारे क्रिकेटवरचं त्यांचं प्रेम आपल्याला पाहायला मिळालं. केवळ क्रिकेट नाही तर अनेक क्रीडा प्रकारांवरती त्यांनी प्रेम केलं. खो खो सारखा खेळ आणि निश्चितच पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे यांच्या माध्यमातून खो खोची एक टीम तयार करण्यासाठी सर्वाधिक मोठा वाटा राहिला तो म्हणजेच मोहन रावले साहेबांचा. आणि त्याच माध्यमातून अनेक मराठी खेळाडूंना देखील रेल्वेमध्ये नोकरी प्राप्त करून देण्यात सिंहाचा वाटा राहिला. एक ना अनेक अशी मोठी कार्य आणि त्यांची मोठी यादी मोहन रावले साहेबांच्या नावाभोवती आपल्याला पाहायला मिळतात. एक मोठा वलय या नावाभोवती आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला परळ असेल, लालबाग असेल, मराठी बहुजन वस्ती असणारा आपल्याला पाहायला मिळते. जी जो विभाग आहे त्यामध्ये शिवसेनेचं असणारं कार्य असेल अथवा जे शिवसेनेची संघटना आहे ते मजबूत करण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालं ते मोहन रावले साहेब. यावी मिसफील्ड हलकीशी पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न, थ्रो देखील तेवढाच खराब आपण पाहतोय त्या ठिकाणी आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या दाफलगावती आपल्याला पाहायला मिळेल या 2 धावांच्या मदतीने 8 धावा. महेश चेनवनकर उर्फ बुमरो सज्ज होता त्यावेळी. आणि निश्चितच ज्या प्रकारचा पर्पल पॅच या खेळाडूचा आत्ता पाहायला मिळतोय या संपूर्ण स्पर्धेच्या दरम्यान त्याच प्रकारची काहीशी गोलंदाजी या देखील मॅचमध्ये तोच फॉर्म कॅरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं रवी याच्या माध्यमातून आपण पाहिलं केवळ 6 धावा खर्च केल्या गेल्या. तर या षटकात आत्तापर्यंत 3 चेंडू हाताळलेत आणि 2 धावा खर्च केल्या गेल्यात. तर महेश चेनवनकर याच्या माध्यमातून त्या देखील मिसफील्डच्या स्वरूपात येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. चला थोडी घाई करायची दोन्ही संघांना विनंती असेल. केवळ 25 मिनिटांचा अवधी आपल्याकडे एका इनिंगसाठी. यावेळी चांगला फटका येतोय. रडारमध्ये चेंडू होता, केवळ टाइम केलाय चेंडूला आणि चेंडू जातो तो सरळ 2 धावांसाठी डिक्लेअर झोनमध्ये. आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल ते यावी 10 या धावसंख्येवरती. 10 रन्स ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक दुसरे ते प्रगतीपथावरती असताना आज संपूर्ण दिवसभरात अनेक गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय. महेश चेनवनकर या संपूर्ण गोलंदाजांमध्ये अग्रमानांकित म्हणावे लागेल. दुसऱ्या बाजूला जर पाहिजे झालं तर कुणाल असेल, त्याने देखील खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग केली आज दिवसभरात. यावेळी मात्र बॅटचा फेस खूप लवकर क्लोज करण्याचा प्रयत्न. बॅटच्या टॉप एजला चेंडू परशोधन आपल्याला पाहायला मिळाला. खेळण्याचा प्रयत्न होता ऑनसाइडच्या दिशेने, परंतु यावेळी बॅटचा फेस खूप लवकर क्लोज झाल्यामुळे एज घेऊन चेंडू जातोय ऑफसाइडच्या दिशेने. 1 धाव या चेंडूवरती अर्जित. एका धावेने धावफलक झाला यावेळी 11 या धावसंख्येवरती. राईट हँड लेफ्ट हँडचं कॉम्बिनेशन असल्यावरती प्रत्येक वेळी गोलंदाजाला आपल्या फील्ड रचनेमध्ये, क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये बदल करावे लागतात. लाईन अँड लेंथमध्ये देखील बदल करावे लागत असतात. त्यामुळे अनेक संघ राईट हँड लेफ्ट हँडचं कॉम्बिनेशन खेळपट्टीवरती राखण्याचा प्रयत्न करत असतो. यावेळी पहा स्वॅट चेंडूचा इशारा देत असताना ऑफस्टिकच्या बरीचशी बाहेरची लाईन आपल्याला पाहायला मिळाली जी हाताळली गेली आणि एका धावेच्या माध्यमातून एक अतिरिक्त धाव धावफलकात ऍड होईल. धावफलक जाईल तो यावेळी 12. यावेळी मात्र नक्कीच आपण पाहतोय पूर्णतः बीट झाले फलंदाज. गती परिवर्तन पाहायला मिळाला. चेंडूला फिरक दिली होती खूप चांगल्या प्रकारे. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू डॉट बॉलने षटकाची सांगता. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या नवीन गोलंदाज संकेत. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका कोणालच्या बॅटमधून त्यांना पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग झोन मध्ये खेळला गेलेला फटका जरूर इथे 2 धावा मिळवून देऊन जातोय. या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाईल तो यावी 14 या धावसंख्येवरती. कुठेतरी ही पार्टनरशिप आता खूप चांगल्या प्रकारे बहरात त्यांना पाहायला मिळते. आक्रमक स्वरूप अपनावताना पाहायला मिळते. ज्या मोमेंटमची इथे आवश्यकता आहे टीम एसकेएम संघाला ते मोमेंटम प्राप्त करण्याचा प्रयत्न.
या षटकाला काहीसा मोठा करण्याचा देखील प्रयत्न असेल. पहिल्या चेंडूत एक चांगला फटका, पुन्हा एकदा एक चांगला फटका येतो. अकोट टप्प्याचा चेंडू होता, परंतु यावेळी नशिबाची साथ कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते टीम कृष्णनगर संघाच्या बाजूने. या चेंडूवरती मिळेल ती केवळ एक धाव. खराब चेंडू होता, त्या खराब चेंडूचा तितकासा उपयोग झालेला नाहीये. एका धावेने धावफलक जाईल तो यावेळी 15 या धावसंख्येवरती. 15 रन्स ऑन दी बोर्ड. वारंवार आपण पाहतो क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेत बदल केले जात आहेत. राईट हँडर बॅटर असेल अथवा लेफ्ट हँडर बॅटर असेल. कुणाल आणि तेजस ही जोडी आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग मार्क वरती, खेळपट्टीवरती. हुक केला जातो या चेंडूला. फाइलिंग रिजन मध्ये केवळ मिळेल ती एक धाव. एका धावेने धावफलक जाईल तो यावी 16 या धावसंख्येवरती. स्विंग आणि मिस या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतोय. अराउंड द विकेटचा मारा करत असताना अशा प्रकारे एका विशिष्ट अँगलने उजव्या हाताच्या फलंदाजाला चेंडू बाहेर काढणं एक चांगली रणनीती पाहायला मिळते. अगेन्स्ट द लाईन खेळण्याचा प्रयत्न करावा लागत असतो फलंदाजाला. एक्स्ट्रा एफर्ट्स टाकावे लागत असतात मोठा फटका खेळण्यासाठी. यावेळी अंतिम क्षणी आपला शॉट आहे तो थांबवण्याचा निर्णय इथे घेण्यात आला. जस्ट चेक केला, केवळ एकच धाव चेंडूवरती प्राप्त होईल. आणि एका धावेच्या माध्यमातून आपण पाहतोय धावफलक पुढे सरसावण्याचा जो प्रयत्न केला जातोय, धावफलक हलवता ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या धावफलकावरती 17. एका गड्याच्या मोबदल्यात 17 धावा. संकेत पडवळ उर्फ पॅडी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. अराउंड द विकेटचा मारा करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होईल. तर कुणाल स्ट्रायकिंग एंडला स्टेप आउट झालेत. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे आणि इथे मात्र नो माइल्स रिजन मध्ये चेंडू टप्पा पडेल. तद्वार 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. खराब क्षेत्ररक्षण म्हणावा लागेल आणि तेवढाच चांगला सुंदर क्विक रनिंग बिटवीन द विकेट. षटक क्रमांक 30 देखील इथे कंप्लीट होत आहे. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती एका गड्याच्या मोबदल्यात 19 धावा. 19 रन्स ऑन दी बोर्ड. थँक्यू डीजे. सेकंड स्पेलमध्ये येत असताना महेश चिंदवनकर. दोन्ही सेट बॅटर्स समोर असतील. एका बाजूला कुणाल तर दुसऱ्या बाजूला तेजस. यावेळी मात्र क्लीन बोल्ड पहिल्या चेंडूवरती यश संपादन केलं जात आहे. मोठा अडथळा इथे मात्र फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन. विकेट नंबर 2. न्यू बॅटर विराज यावी स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतील. मागील मॅचमध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा अगदा ठरला होता आणि खूप चांगली बॅटिंग देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तोच विराज सज्ज होतोय. पाहूया यावी आपल्या टीमच्या इनिंगला फिनिशिंग टच देण्यात कितपत यशस्वी ठरतोय. स्वर्चेंडूचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून.
लेग ब्रेक मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु जी लाईन होती, जी दिशा होती बरीचशी खराब. लाल मातीची खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. ज्या लाल मातीच्या खेळपट्टीमध्ये नेहमीच पाहायचं झालं तर नक्कीच अतिरिक्त बाउन्स वेगवान गोलंदाजांसाठी पाहायला मिळत असतो, तर फिरकी गोलंदाजांसाठी चेंडू फिरताना देखील टर्न देखील प्राप्त होताना पाहायला मिळत असतो. त्यामुळे दोघांनाही मदतकार अशी खेळपट्टी. यावेळी स्टेप आउट इनसाइड आउट स्ट्रोक येण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. स्वतः बुमरो महेश चेंडूमधील चेंडू खाली येत आहेत आणि इथे मात्र डेंजरस विराजला देखील तंबूच्या दिशेने परतवताना पाहायला मिळतील. विकेट नंबर 3 विराज देखील इथे बाद होताना आपल्याला पाहायला. लतीश सज्ज होतील. अजून एक टॅलेंटेड बॅटर आपण पाहतोय लतीश. खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये लतीशच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. खूप चांगलं टायमिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. मागील मॅचमध्ये निर्णायक षटक त्याने हाताळलं होतं, मॅच टर्निंग षटक त्याने हाताळलं होतं. सुरेख चेंडू, यावेळी मात्र गती काढून घेतली गेली जाते. चेंडूवरती फिंगर रोल केले जात आहेत, रिस्ट वर्क दाखवलं जात आहे आणि चेंडूला इथे मात्र वळवण्यात यशस्वी ठरत आहेत. अचूक टप्प्यावरती चेंडू हाताळत असताना महेश चेंदवनकर या षटकामध्ये आत्तापर्यंत केवळ खर्च केली आहे 1 धाव. यावेळी मिसफील्ड पाहायला मिळते. हा देखील चेंडू डॉट होऊ शकला असता, परंतु या चेंडूवरती ती 1 धाव आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल तो यावेळी 21 या धावसंख्येवरती. 3 गडी बाद 21 धावा टीम SKM. पहिल्या सामन्यात 35 धावा, दुसऱ्या सामन्यात 38 धावा सक्सेसफुली डिफेंड केल्या होत्या टीम SKM संघाने. परंतु या सामन्यात धावा रोखण्यासाठी, डिफेंड करण्यासाठी तेवढ्या धावा देखील बनवणं आवश्यक असेल. यावेळी खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी, परंतु यष्टीरक्षक रवी यांच्याकडून झालेली ही चूक वर्मी लागताना आपल्याला पाहायला मिळेल. बाईटच्या स्वरूपात कळवली जाणारी ही धाव फलकात ऍड होईल. धावफलक जाईल तो यावेळी 22 या धावसंख्येवरती. 22 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स टीम SKM. शेवटचा चेंडू हा देखील बीट होताना आपल्याला पाहायला मिळत. अफलातून गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक यावी महेश चेंदवनकरांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 4 देखील इथे समाप्त झालाय. या षटकात केवळ खर्च केल्यात त्या 3 धावा आणि 2 यश प्राप्त केले. 2 गडी इथे त्यांनी प्राप्त केलेले आपल्याला पाहायला मिळाले. 2 षटकांचा स्पेल जर पाहायचं झालं तर केवळ 9 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट्स या स्पेलमध्ये प्राप्त करताना आपल्याला पाहायला मिळाला तो महेश चेंदवनकर. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती अंतिम षटक घेऊन सज्ज होतील टीम कृष्णनगर संघासाठी. तर बॅटिंग मार्कवरती बॅटर लतीश सज्ज आहेत. आकुटप्पाचा चेंडू, त्यावर शॉर्ट आर्म जॅब, खूप चांगल्या प्रकारचा फटका या चेंडूवरती प्राप्त होतील त्या 2 धावा. हार्ड लेंथ हिट करण्याचा प्रयत्न आहे, परंतु पंकजच्या चेंडूमध्ये तितकी गती आपल्याला पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे लतीश यांनी या चेंडूला अत्यंत सहजरित्या मिड विकेट झोनमध्ये खेळून काढलं. 2 धावांच्या मदतीने धावफलक 24 या धावसंख्येवरती. लतीश यांच्या खांद्यावरती जबाबदारी असेल फिनिशिंग टच देण्याची. पुन्हा एकदा यावी मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. यावी अनइव्हन बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. हलकासा चेंडू काहीसा खाली राहतोय आणि त्याचमुळे काय होणार, जे अपेक्षित फटका होता, अपेक्षित उसळी चेंडू घेईल असं वाटलं होतं, ते कुठेतरी होताना पाहायला मिळत नाहीये. धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली 24 रन्स. वन्स अगेन यावी मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. स्विंग आणि मिस. कौतुक करावा लागेल यावी पंकजचं. पहिला चेंडू काहीसा कमी गतीने होता, परंतु त्यानंतर मात्र वेग दाखवलाय आपला रिदम मध्ये येत असताना. कुठल्याच स्पॉट पिच करताना आपल्याला पाहायला मिळाला. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेत
आणि इथे मात्र झेल घेतला जातोय. विकेटचा इथे होईल पतन. लतीशला जावं लागेल माघारी तंबूच्या दिशेने. बॅक टू द पवेलियन. प्रज्वल सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतील. 24 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. 4 गडी आतापर्यंत गमले टीम एसकेएम संघाने. या चेंडूवरती हुक केला गेलाय फायनल रिजन मध्ये. पाहूया किती धावा या चेंडूवरती प्राप्त होतील. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न परंतु नाकारलेली आपल्याला पाहायला मिळते ही धाव. स्ट्रायकिंग एंड वरून एकच धाव चेंडूवरती प्राप्त होईल. एका धावेच्या माध्यमातून धावफलकामध्ये एका धावेची भर पडली जाईल. धावफलक जाईल तो यावेळी 25 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. कौतुक करावं लागेल टीम कृष्णनगर संघाचं ज्या प्रकारे या सामन्यामध्ये गोलंदाजी केली आहे. आतापर्यंत सर्वाधिक न्यूनतम धावसंख्येची नोंद पहिल्या इनिंग मधील आपल्याला पाहायला मिळेल जी लगावली जाऊ शकते. चेंडूचा इशारा येतो यावेळी. या दरम्यान पंचांच्या माध्यमातून डाऊन द लेग स्टिकची ही लाईन एका धावेच्या माध्यमातून एक धाव धावफलकात ऍड होईल. धावफलक जाईल तो यावेळी 26 या धावसंख्येवरती. प्रत्येक धाव इथे महत्वाची असणार आहे. 26 धावा धावफलकावरती. 26 रन्स ऑन द बोर्ड. हुक पुल करण्याचा प्रयत्न यावी. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते परंतु थ्रो खराब आणि दुसऱ्या धावाचा इथे प्रयत्न होईल. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात आणि पुन्हा एकदा थ्रो खराब. 3 धावा कंप्लीट केल्यानंतर आपण पाहतोय 3 झाल्या 2 धावा. पंच 3 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्यानंतर 4थ्या धावेचा प्रयत्न तिथे मात्र फलंदाज होतोय धावबाद. या 3 धावांच्या माध्यमातून आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचला तो तब्बल 29 या धावसंख्येवरती. तर आवश्यक असणाऱ्या विजयासाठी कृष्णनगर संघाला या मॅच मध्ये त्यात 30 धावा. मी सांगेन 30 धावा ही फायटिंग टोटल जरूर आहे. इतर संघ आणि टीम एसकेएम संघ यांच्यामध्ये मोठा फरक पाहायला मिळतो. तो टीम एसकेएम संघाची गोलंदाजी लाईनअप इतर संघांसाठी असणारी फायटिंग टोटल या संघासाठी ती पर्याप्त टोटल आहे. तर इतर संघांसाठी असणारा माफक लक्ष या संघासाठी हे पर्याप्त माफ करा या संघासाठी तो फायटिंग टोटल असेल. तर निश्चितच टीम एसकेएम थोडीच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे आणि टीम विनंती करेन मी कृष्णराज संघाला कृष्णनगर माफ करा कृष्णनगर संघाला की त्वरित चला टीम कृष्णनगर मैदानाच्या बाहेर यायचं आहे आणि ओपनिंग पेअर पाठवून द्यायची. टीम कृष्णनगर विनंती असेल डगआउट मध्ये यायचं आहे आणि ओपनिंग पेअर लवकरात लवकर पाठवायचे. लक्ष असणाऱ्या या ठिकाणी 30 धावांचं येणाऱ्या 5 षटकांमध्ये 6.00 चा रिक्वायर्ड रेट आस्किंग रन रेट SD
टीम एसकेएम आपला एक अतिरिक्त खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा आहे. टीम एसकेएम तेजस सज्ज होतोय यावी गोलंदाजी मार्कवरती. तर महेश चेनवनकर आणि रवी चेनवनकर ही जोडी खेळपट्टीवरती सज्ज होईल. टीम कृष्णनगर संघासाठी लक्ष असेल 30 धावांचं. कशा प्रकारे लक्षाचा पाठलाग केला जातोय की लगातार तिसऱ्या मॅच मध्ये अजून एक लो स्कोर डिफेंड करण्याचा विक्रम इथे टीम एसकेएम संघाच्या माध्यमातून केला जाईल. सकाळच्या 17 पासून जर 5 झालं तर पहिल्याच सामन्यात 35 धावांचं लक्ष सक्सेसफुली डिफेंड केलं गेलं. त्यानंतर जर 5 झालं तर केवळ 38 धावांचं लक्ष देखील सक्सेसफुली डिफेंड केलं गेलं उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात. आणि आता मात्र खऱ्या अर्थाने कस लागणार आहे गोलंदाजीचा तो म्हणजे टीम एसकेएम संघाचा. कारण समोर लक्ष असेल ते केवळ 30 धावांचं आणि तेवढाच बलाढ्य संघ. एक तगडी बॅटिंग लाईनअप. महेश चेनवनकर आणि रवी चेनवनकर ही दोन बंधूंची जोडी टीम कृष्णनगर संघासाठी आपल्याला पाहायला मिळते. शाखा क्रमांक 203 अंतर्गत आंतर इमारत असणारी ही स्पर्धा. फुलटॉस चेंडू केवळ स्टिअर केलाय. दिशा दाखवली आहे कवचच्या दिशेने. एक धाव या चेंडूवरती अर्जित. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट जरूर या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही फलंदाजांकडे एक मोठा दांडगा अनुभव आहे. पहिल्या मॅच मध्ये जर 5 झालं तर रवी चंद्रवरकरच्या बॅटमधून खूप चांगल्या प्रकारे फिनिशिंग टच पाहायला मिळाला. सेकंड मॅच मध्ये महेशने आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला. यावेळी चांगला फटका येतो आहे. जरूर या चेंडूवरती प्राप्त होतील त्या 2 धावा. याचा 2 धावांसाठीचा फटका. फुलर लेन चेंडू होता. लेग स्टिकच्या दिशेने बॉडी लाईन अटॅक करण्याचा प्रयत्न आणि खराब चेंडू त्याचा पुरेपूर उपयोग केला तो महेश चेनवनकर यांनी. 2 धावांसाठीचा हा फटका आपण पाहतोय. या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाईल तो यावी 4. या धावसंख्येवरती 4 रन्स ऑन दी बोर्ड विथआउट एनी लॉस. एक चांगली स्टार्ट आपल्या संघासाठी मिळवून देण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा राहील. राईट अँड लेफ्ट हँडचं कॉम्बिनेशन या देखील संघाच्या माध्यमातून सातत्यपणे राखलं जात आहे. यावेळी चांगला वेगवान चेंडू लाऊड अपील परंतु ही अपील फेटाळली गेली आहे. अर्थातच पिचिंग ऑफ द दिलेली त्यानंतर इम्पॅक्ट ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाले होते बरेचसे. त्यामुळे जो इम्पॅक्ट होता तो देखील ऑफस्टिकच्या बाहेरचा आणि त्याचबरोबर हाईट देखील महत्त्वपूर्ण फॅक्टर ठरू शकली असती. पंचाने ही दात फेटाळलेली आपल्याला पाहायला मिळते. परंतु येणारा डॉट बॉल तेवढाच महत्त्वपूर्ण. वेगवान पद्धतीने टाकला गेलेला चेंडू तेजसच्या माध्यमातून एक प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न. फुलर पद्धतीचा चेंडू केवळ रिस्ट वर्क आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मनगटाच्या माध्यमातून केवळ चेंडूला वळवला गेलाय ऑनच्या दिशेने. एका धावेसाठीचा फटका. एका धावेने धावफलक जाईल तो यावी 5 या धावसंख्येवरती. निश्चितच ज्या प्रकारची बॅटिंग युनिट आहे टीम कृष्णनगर संघाकडे निश्चितच या ठिकाणी 30 धावांचं लक्ष जर डिफेंड करायचं तर आवश्यक आहे ते अर्ली ब्रेक थ्रूज ते मिळवावे लागतील. यावेळी चांगला चेंडू बॅकफुटला आले होते. लेग बिफोर विकेट साठीचे कॅन्डिडेट ठरले. प्लंब स्टंपच्या समोर आढळले गेले. विकेट सहित होते पतन. ब्रेक थ्रू मिळवून देण्यात यशस्वी. तेजसला मिळते ते यश. विकेट नंबर 1. पहिल्याच षटकात आपण पाहतोय केवळ 5 धावा खर्च केल्यात आणि एक महत्त्वपूर्ण विकेट देखील प्राप्त केलाय. रवी चेनवनकर याला मात्र आपल्या जाळ्यात अडकवण्यात यशस्वी ठरले.
विशिष्ट अँगलने अराउंड द विकेटचा मारा करत असताना आपण पाहतो चेंडूला आत आणण्याचा प्रयत्न होता, बॅकफुटला गेले आणि चेंडूने देखील अधिक वेगाने इथे निश्चितच आपण पाहतोय पायांचा वेध घेतला पायचीच्या स्वरूपात. इथे फलंदाज रवी चेंदूरकर जरूर बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. नवीन फलंदाज संकेत देखील सज्ज झालेत नॉन स्ट्रायकिंग एंडला. तर स्ट्रायकिंग एंडला महेश, गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज आपण पाहणार आहोत यावेळी कुणाल. आगोटपाचा चेंडू, खराब चेंडू त्याच्यावरती केला जात होतो, पुल होतोय सक्सेसफुल. 2 धावांसाठीचा फटका. खराब चेंडू होता, या चेंडूमध्ये वेग देखील तितकासा पाहायला मिळाला नाहीये. सहजरित्या बॅकफुटवरती आले, वेट पूर्णतः ट्रान्सफर केलं, त्यानंतर पोझिशनमध्ये येत असताना एक चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाईल तो यावी 7 या धावसंख्येवरती. अशाच प्रकारचं काहीसं दृश्य आपल्याला पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या डावामध्ये देखील पाहायला मिळालं होतं. रवी चेंदवनकर यांना शेवटच्या चेंडूवरती यश प्राप्त झालं होतं आणि केवळ 6 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. या देखील इनिंगमध्ये आपण पाहतोय रवी चेंदवनकर देखील शेवटच्या धावेवरती इथे बाद झाले आणि मिळाले ती केवळ 5 धावा पहिल्या षटका अखेरीस. षटक क्रमांक दुसरे घेऊन सज्ज झाले तो कुणाल. अकुटपाचा चेंडू, त्याच्यावर पुन्हा एकदा आऊट केला जातोय. या चेंडूवरती बघा किती धावा प्राप्त होतील. या चेंडूवरती देखील मिळतील पंचांचा इशारा याचा 2 धावा. 2 चेंडू आणि 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. या मैदानामध्ये दुहेरी धावा देखील तेवढ्याच महत्वाच्या असणार आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावफलक 9. या विगती परिवर्तन स्लोअर 1 पाहायला मिळतो आहे. चेंज ऑफ पेस, या चेंडूला केवळ स्टिअर केलंय स्क्वेअर लेगच्या मिड विकेटच्या दिशेने. एक धाव त्या ठिकाणी अर्जित केली जाईल. स्ट्राईक इथे रोटेट होताना पाहायला मिळते. 10 धावा धावफलकावरती या एका धावेच्या मदतीने. अजूनही आवश्यक असलेल्या विजयासाठी 20 धावा. येणारे चेंडू मात्र शिल्लक असणार आहे ते तब्बल 21 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. संकेत पहिला चेंडू फेस करतील या मॅच मधील. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न होता यावेळी. या प्रयत्नात पूर्णतः बीट स्लोअर बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला. कुणालच्या माध्यमातून प्रत्येक गोलंदाज या संघामध्ये असणारा हा वेगवेगळ्या धाटणीचा आहे. प्रत्येकाकडे आपापले एक वेगवेगळे शस्त्र आहेत, अस्त्र आहेत. त्यांचा योग्यरित्या वापर आतापर्यंत या स्पर्धेमध्ये सर्व गोलंदाजांनी केलाय. यावेळी मोठा फटका खेळायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आणि झेल घेताना असताना आपण पाहतो यावेळी कॅच इथे ड्रॉप होते आणि झेल इथे मात्र सुटला जातोय. बरंचसं अंतर कापावं लागलं होतं. चेंडू देखील बराचसा हवेत बराच वेळ होता. त्यानंतर आपण पाहतो इथे कॅच ड्रॉप होते, परंतु तद्वर त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा जरूर इथे अर्जित केल्या गेल्या आहेत. आणि या 2 धावांच्या मदतीने आपण पाहतोय जो धावफलक आहे तो जाऊन पोहोचलाय तो यावेळी 12 या धावसंख्येवरती. कॅच केवळ ड्रॉप झालेले नाही आहेत, तर अतिरिक्त स्वरूपात आलेल्या 2 धावा या देखील तेवढ्याच वर्मी लागणार आहे टीम एसकेएम संघाच्या. कारण जे कुशन आहे ते बरंचसं कमी यावी. यावेळी चांगल्या पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव इथे कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा इथे अत्यंत सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. खूप चांगल्या प्रकारचा रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. या 2 धावांच्या मदतीने आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होईल. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती एका गड्याच्या मोबदल्यात 14 धावा.
थँक्यू डीजे. सेकंड स्पेलमध्ये येत असताना तेजस पुन्हा एकदा आपण पाहतोय 14 धावा फलकावरती 2 षटकांचा केस समाप्त झालाय. ब्रेक थ्रूज इथे इम्पॉर्टंट असतील. विकेट्स मोठा फॅक्टर. हलक्या तरी चेंडूला केवळ स्टिअर केलं जात आहे कवच्या दिशेने. महेश चेनवणकर चतुर चाणाक्ष आणि तेवढाच अनुभवी असा फलंदाज. इनिंगला कशा प्रकारे कॅरी केलं जातं हे महेशला निश्चितच खूप चांगल्या प्रकारे ज्ञात आहे. अजूनही आवश्यक असताना ते विजयासाठी 15 धावा. येणारे चेंडू मात्र शिल्लक असतील ते 17 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता कृष्णनगर संघाला या मॅच मध्ये विजय प्राप्त करत अंतिम मेगा फायनलची फेरी गाठण्यासाठी. त्यासाठीची ही लढत मैदानाच्या आतमध्ये टीम एसकेएम विरुद्ध कृष्णनगर. लोअर फुल टॉस मध्ये या चेंडूला कन्वर्ट केलं जात आहे एक चांगल्या फटक्यामध्ये. बॉटम हँडचा इथे खूप चांगल्या प्रकारे उपयोग. अंतिम क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवली. त्यानंतर फ्रंट फुटवरती जात असताना लोअर फुल टॉस मध्ये एक चांगलं कनेक्शन पाहायला मिळालं आणि या चेंडूवरती देखील येत त्या 2 धावा. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाताना पाहायला मिळतो 17. हॅलो हां हां बोल बोल. ओके ओके ओके. खुलवा डब्याचा हा चेंडू पॉटामॅनचा खूप चांगला उपयोग. या ठिकाणी मित्रांनो निश्चितच कृष्णनगर संघाबद्दल अजून एक काही माहिती सांगाविषयी वाटेल. सकाळच्या सत्रामध्ये चेंबूर येथे होत असलेल्या स्पर्धेमध्ये देखील अंतिम मेगा फायनलची फेरी या संघाने गाठली आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय या स्पर्धेत देखील मेगा फायनलच्या फेरीमध्ये जाण्यासाठीची लढत मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि रात्रीच्या सत्रामध्ये अर्थातच रजनी क्रिकेटच्या माध्यमातून काय चौकी इथे होणाऱ्या स्पर्धेत देखील या संघाला आपण खेळताना पाहणार आहोत. त्यामुळे निश्चितच ज्या प्रकारचं क्रिकेट या संघाच्या माध्यमातून खेळलं जात आहे ज्या प्रकारचं स्टँडर्ड मेंटेन केलं जात आहे प्रत्येक स्पर्धेमध्ये मिळणारं यश निश्चितच त्यांची मेहनत त्यांचा सराव नक्कीच डेडिकेशन आपल्याला पाहायला मिळत आहे. 18 धावफलकावरती पाहायला मिळतील यावी एकाकडेच्या मोबदल्यात. महेश असेल संकेत असेल आपल्याला पाहायला मिळतात यावी. खूप चांगल्या प्रकारे आपल्या संघाचा डाव पुढे घेऊन जात असताना आपण पाहतोय. माफ करा धावसंख्या धावफलकावरती 19 रन्स ऑन दी बोर्ड. कृष्णनगर विरुद्ध एसकेएम सेमीफायनलची लढत उपांत्य फेरीचा सामना. खासदार मोहन रावले साहेब स्मृती चषक 2022. या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा प्रयत्न. टॉप एज चेंडू हवेत आहे आणि इथे मात्र कॅच ड्रॉप. धावसंख्या धावफलकावरती 20 षटक क्रमांक 30 इथे प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय 20 धावा धावफलकावरती. बॅट एक धाव या चेंडूवरती शेवटच्या चेंडूवरती येताना आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 30 देखील इथे समाप्त होईल. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या अखेरी धावसंख्या धावफलकावरती कृष्णनगर संघाच्या माध्यमातून लगावण्यात आली ती एका गड्याच्या मोबदल्यात 21 धावा. अजूनही विजयासाठीचं लक्ष असणार आहे ते 9 धावांचं. येणारे चेंडू शिल्लक असतील ते 12 चेंडू आणि 9 धावा.
12 चेंडूचा काही शिल्लक विजयासाठी आवश्यक असणार ते या ठिकाणी 9 धावा. गोलंदाजी मागमध्ये लतीश सज्ज होतो यावी. संख्या दफलकरती 22. पूल केला जाईल यावेळी फाईन लेग रिजन मध्ये. एक धाव कंप्लीट. दुसरा धावेचा इथे प्रयत्न होईल का? महेश पुन्हा एकदा वळालेत परंतु नकार दिला गेला स्ट्रायकिंग एंड कडून. निश्चितच या धावेला इथे नाकारलं गेलं. एका धावेवरती समाधान मानतील. एका धावेने धाव फलक जाईल तो यावेळी 23 या धावसंख्येवरती. अजूनही 7 धावांची आवश्यकता असणार आहे विजयासाठी. आवश्यक असतील त्या 7 धावा. येणारे चेंडू शिल्लक असणार आहे ते तब्बल 9 चेंडू 7 धावांची आवश्यकता विजयासाठी. लतीश गोलंदाजी मागवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9 चेंडू 7 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र अपील जरूर करण्यात आली होती पंचांकडे परंतु पंचांनी अपील फेटाळलेली आहे. लेग बाईचा इशारा जरूर आलाय परंतु यावेळी ज्या प्रकारे हा चेंडूने उसळी घेतली कुठे ना कुठेतरी तो हाईट फॅक्टर जरूर आपल्याला विचारामध्ये आला असेल. लेग बायच्या स्वरूपातील ही धाव कळवली जाते. धावा कशा येतात तितकंसं महत्त्वाचं नसेल. धावा येणं हे कृष्णनगर संघाच्या दृष्टीने इथे महत्त्वपूर्ण राहील. टार्गेट आहे तर टार्गेटपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. कशा प्रकारे पोहोचलं जातं हे तितकंसं इम्पॉर्टंट नसेल. 24 धावा धावफलकावरती अजूनही 6 धावांची आवश्यकता विजयासाठी. येणारे चेंडू मात्र शिल्लक असेल ते 8 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. या मॅचमध्ये रोमांचकता अजूनही बनू शकते. विकेट इथे महत्त्वपूर्ण फॅक्टर असेल. केवळ 1 विकेट गमावली आहे कृष्णनगर संघाने. 9 विकेट्स अजूनही त्यांच्या हातामध्ये असणार आहेत. त्यामुळे निश्चितच आपण पाहतोय मागील मॅचमध्ये देखील अशा सिच्युएशनमधून कृष्णनगर संघ जाताना आपल्याला पाहायला मिळाला परंतु अंतिम षटकात 4 धावांची आवश्यकता असताना तो खेळ अंतिम क्षणापर्यंत जाऊन पोहोचला. या चेंडूवरती अगेन्स्ट द टर्न घेण्याचा प्रयत्न होता. स्लॉक स्वीप केला जातोय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये 1 धाव या ठिकाणी अर्जित केली जाईल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडूला फील्ड केलं जातं. एका धावेने धाव फलक जाईल तो यावी. 25 या धावसंख्येवरती 25 रन्स ऑन द बोर्ड. देयर इज अ स्टील 5 रन्स आर रिक्वायर्ड फॉर रिमेनिंग 7 डिलिव्हरीज. लतीश सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरून. राईट ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी द स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतो यावेळी संकेतला. यावेळी पुन्हा एकदा बॅकफुटवरून फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. या प्रयत्नात पुन्हा एकदा आपण पाहतो अपयशी ठरतात परंतु लेग बायच्या स्वरूपातील ही धाव कळवली जाते पंचांच्या माध्यमातून. डिक्लेअर स्वरूपात जाणारा हा चेंडू 4 षटकांचा खेळ समाप्त होईल. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 26 एका गाडीच्या मोबदल्यात. या देखील सामन्यात लक्ष असणार आहे समोर येणाऱ्या शेवटच्या अंतिम षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये ते 4 धावांचं कृष्णनगर संघासमोर. 6 चेंडूचा खेळ शिल्लक 4 धावांच्या
निश्चितच आपण पाहतो ज्यांची आतुरतेने आपण सर्वजण वाट पाहत होतो. तर निश्चितच ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो या शिवडी विधानसभेचे दमदार आमदार सन्मान्य श्री अजयजी चौधरी साहेब यांचं इथे आगमन होत आहे. साहेब आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत असणार आहे. खासदार मोहन रावले स्मृतिचषक 2022 या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या मैदानामध्ये संपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते त्याच मैदानाचं नूतनीकरणाचं काम त्याचबरोबर विद्युतीकरणाचं काम ज्यांच्या माध्यमातून झालं ते आपल्या विभागाच्या लाडक्या नगरसेविका सिद्धूताई मसूरकर मॅम आणि त्याचसोबतच आपल्या विभागाचे लाडके आमदार सन्माननीय श्री अजयजी चौधरी साहेब यांच्या माध्यमातूनच झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं आगमन शुभ आगमन या संपूर्ण सोहळ्या प्रसंगी आपल्याला पाहायला मिळतं. ज्यांच्या माध्यमातून आला तर तब्बल 4000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी लगवण्यात आलंय. अक्षय तावडे यांच्या माध्यमातून 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता परंतु या ठिकाणी डिमांड असणार आहे ती षटकाराची. मागील मॅच मध्ये एक षटकार महेशच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ओमकार जाधव. पहिला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एक धाव इथे घेतली जाईल. दरम्यान 2 मिनिटं मॅच थांबवायचे पंचांना विनंती असेल. आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो ते सन्माननीय अनिलजी देसाई साहेब यांचं इथे आगमन होत आहे. अर्थातच शिवसेना नेते आणि त्याचसोबतच काय करताय चालू करायचे का चषक नाही
काही दिवसांपूर्वी याच मैदानात पार पडलेले स्वर्गीय विठ्ठल चव्हाण स्मृती चषक या स्पर्धेचा मानकरी ठरला होता कृष्ण नगर संघ आणि स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरला होता महेश चेनवनकर. खेळपट्टीच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. विजयासाठी आवश्यक त्या 3 धावा. अंतिम मेगा फायनलचं तिकीट कोणत्या संघाला प्राप्त होणार सेमीफायनलची ही लढत. या चेंडूवरती मोठा फटका खेळला जातोय. चेंडू हवेत आणि ते मात्र विकेटचं पतन. या मॅच मध्ये अजूनही रोमांच असणार आहे. SKM संघ पुनश्च एकदा पुनरागमन करताना 3 धावांची अजूनही आवश्यकता असणाऱ्या विजयासाठी येणारे चेंडू शिल्लक असतील ते 4. चार चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे आणि 3 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. SKM संघ एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय या संपूर्ण स्पर्धेतील सर्वाधिक घातक आणि स्ट्रॉंग बॉलिंग युनिट असणारा संघ. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेतील सर्वाधिक चांगली बॅटिंग युनिट असणारा संघ अर्थातच कृष्णनगर संघ. 2 गडी आतापर्यंत गमावल्यात कृष्णनगर संघाने. अजूनही महेश चेंदवनकर खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर पंकज जाधव ऑन स्ट्रायकिंग एंड आपण पाहणार आहोत. ओमकार जाधव इथे मात्र मॅच मध्ये काहीशे रोमांच जरूर भरताना पाहायला मिळेल. 4 चेंडूचा खेळ शिल्लक 3 धावांची आवश्यकता विजयासाठी. मागील मॅच मध्ये देखील शेवटच्या षटकामध्ये 4 धावांची आवश्यकता असताना कृष्णनगर संघाला बराचसा संघर्ष करावा लागला होता. या मॅच मध्ये काय घडतंय. ओमकार सज्ज होतो यावी. राईट आर्म ऑफ द विकेट फॉर दी पंकज. हलकासा रनअप मध्ये काहीसा अडथळा पाहायला मिळतोय. डेथ बॉलचा इशारा येईल यावी पंचांच्या माध्यमातून. नर्व्स इथे कंट्रोल करावे लागतील दोन्ही संघातील प्रत्येक खेळाडूला. बॅटर असेल बॉलर असेल अथवा फिल्डर इम्पॉर्टंट असणार आहे. 2 मिनिटं त्या दरम्यान ज्यांची आपण आतुरतेने मित्रांनो वाट पाहतोय महाराष्ट्रातील राज्यसभा सदस्य त्याचबरोबर शिवसेना नेते सन्मान्य श्री अनिलजी देसाई साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. निश्चितच मी विनंती करेन डीजे प्लीज प्ले द सॉन्ग. स्वागत करायचं आहे तुम्हा मी सर्वच जण ज्यांच्या आतुरतेने वाट पाहतो. शिवसेना सचिव त्याचबरोबर महाराष्ट्रातील राज्यसभा सदस्य खासदार सन्माननीय श्री अनिलजी देसाई साहेब यांचं इथे आगमन होत आहे. साहेब आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत असणार आहे संपूर्ण क्रीडा परिवाराच्या वतीने. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेचे प्रमुख आयोजक मिनार नाटळकर यांच्या माध्यमातून देखील आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो मित्रांनो शिवसेना सचिव त्याचबरोबर महाराष्ट्रातील राज्यसभा सदस्य सन्माननीय खासदार अनिलजी देसाई साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. या क्रीडा सोहळ्याच्या प्रसंगी
आपण सर्वजण पाहतोय, अनुभवतोय, ज्याचा आनंद घेतोय. खासदार मोहन रावले साहेब स्मृती चषक 2022 ही स्पर्धा. या स्पर्धेचा आजच्या दिवसातील अंतिम सामना. 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता विजयासाठी. फुल टॉस चेंडू, खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉलचा इशारा देखील आलाय पंचांच्या माध्यमातून. नो +1 अशा प्रकारच्या 2 धावा या चेंडूवरती. बीमरचा असणारा नो बॉल. अंतिम क्षणी जेव्हा गूज बम्स येतात, जेव्हा मात्र नेहमीच आपण पाहत असतो अंडर प्रेशर असतो, दबावाखाली असतो, दडपणाखाली असतो प्रत्येक खेळाडू. 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असताना कुठेतरी गोलंदाज आपलं नियंत्रण इथे गमावताना पाहायला मिळाला. बीमरचा हा नो बॉल कॉल केला गेला. 2 धावा अतिरिक्त स्वरूपात या चेंडूवरती प्राप्त होत आहेत आणि आता मात्र आवश्यक असणारे ती केवळ 1 धाव. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. 1 धावेची आवश्यकता विजयासाठी. स्ट्रायकिंग एंडला पंकज, गोलंदाजी मागवरती ओमकार. सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात इनर सर्कल मध्ये. शॉर्ट कव्हर, शॉर्ट फॉर्म ऑफ पॉइंट, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट लेग आणि यावेळी मात्र खूप चांगल्या प्रकारे या चेंडूला खेळून गेला जाईल आणि विजयी धाव. मनपूर्वक अभिनंदन कृष्णनगर संघ ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील पहिला संघ जो जाईल या संपूर्ण स्पर्धेच्या अंतिम मेगा फायनल मध्ये. अर्थातच अंतिम मेगा फायनलचं तिकीट प्राप्त करताना कृष्णनगर संघ, अर्थातच महेश चेनवनकर अँड कंपनी आपल्याला पाहायला